अकोट आगारामधून एसटी बस क्रमांक MH40 AQ6466 ही बस दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान खामगावकडे निघाली होती. बस अकोला भागापर्यंत पोहोचल्यानंतर गाडीमध्ये एका महिलेची आरडाओरड सुरू झाली. माझ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 1-1.5 लाख रुपये किमतीच्या ठेवलेल्या होत्या. त्या चोरी गेल्या असे बसच्या ड्रायव्हरला त्या महिलेने सांगितले. ड्रायव्हरने बस यू-टर्न मारत थेट अकोट शहर पोलीस स्टेशन गाठले. अकोट शहर पोलिसांच्या मदतीने गाडीमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची सामान, बॅग, पर्स सर्व तपासले असता कुठल्याच प्रवाशांकडून महिलेची चोरी गेलेले सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. अकोट आगाराची बस क्रमांक 6466 ही बस अकोट आगारातून बरोबर 1:30 वाजता खामगावकरिता निघाली. मी बुकिंग करत असताना मला नाक्यापर्यंत बुकिंग चालू असताना एका महिलेने सांगितले की माझ्या बॅगमधून सोन्याच्या 2 पोती चोरीला गेल्या. गाडी तोपर्यंत भुईबार गॅसपर्यंत गेली होती. लगेच मी आमच्या ड्रायव्हरला सांगून बस भुईबार गॅस जवळून फिरवून पोलीस स्टेशनला आणली व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांच्या बॅग चेक करून तपासणी केली. त्यामध्ये कोणाजवळ काही आढळून आले नाही. महिलेने एसटी बसमध्ये भरपूर आरडाओरड केली, मात्र चोर चोरी करण्यास यशस्वी झाला. अकोट शहर पोलिसांनी थेट बस स्टँड गाठले. बस ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले, मात्र चोरट्यांचा कुठेच चुकावा लागला नाही. अकोट शहरातच नव्हे तर ग्रामीण ठिकाणी सुद्धा चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. शहरातील चोरीचे प्रमाण पाहता पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करणे अतिशय महत्वाचे आहे. चोरी गेलेल्या महिलेचे दागिने लवकरात लवकर अकोट शहर पोलिसांनी शोधून द्यावे अशी मागणी त्या महिलेसह त्याच्या नातेवाईकांनी केलेली आहे. जनमत न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून.